नमस्कार. DSK विश्व ज्येष्ठ नागरिक संघ सादर करीत आहे आजचा कार्यक्रम मराठी भाषा दिन. रत्न जडित अभंग ओवी अमृताची सखी. रत्न जडित अभंग ओवी अमृताची सखी, चारी वर्णातून फिरे सरस्वतीची पालखी. वी वा शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवसाच्या निमित्तानं 27 फेब्रुवारी हा दिवस आपण मराठी भाषा दिन म्हणून पाळतो. मराठी भाषेतील अग्रगण्य कवी, लेखक, नाटककार, कथाकार, समीक्षक म्हणून ओळखले जाणारे तात्यासाहेब म्हणजे आपले सर्वांचे लाडके कुसुमाग्रज. ज्ञानपीठ पुरस्कार, पद्मभूषण पुरस्कार अशा पुरस्कारांनी गौरवलेले कुसुमाग्रज जनसामान्यात ते नाटककार आणि कवी म्हणून जास्त प्रसिद्ध पावले. वी वा शिरवाडकर असं म्हटलं तरी नटसम्राट, वीज म्हणाली धरतीला, दुसरा पेशवा, ययाती आणि देवयानी या नाटकांची आठवण होते. तसेच दूरचे दिवे, महंत, ऑथेल्लो, कैकई, विदूषक, किमयागार, राजमुकुट, एक होती वाघीण, आनंद, मुख्यमंत्री, चंद्र जिथे उगवत नाही, आमचे नाव बाबूराव, वैजयंती, कौंतेय ही आणखी काही नाटके. 15 एक कथा संग्रह, 3 कादंबऱ्या, 24 कविता संग्रह आणि खूप सारे लेख संग्रह. त्यांच्या साहित्याचे विद्यापीठात भरपूर प्रबंध आपल्याला अभ्यासाला मिळतात. नटसम्राट एक अभिजात नाट्य कलाकृती, पण या संदर्भात आपण नंतर बोलणार आहोत. आधी एक प्रसिद्ध कवी म्हणून कुसुमाग्रजांची कविता किती उत्तम निर्मिती मूल्याची होती ते पाहणार आहोत. कुसुमाग्रज म्हटलं की आठवते ती कणा, अहिनकुल, आगगाडी आणि जमीन, पृथ्वीचे प्रेमगीत, गाभारा आणि अशा अनेक कविता. पण आज आपण एक थोडीशी वेगळ्या अंगाची, वेगळ्या ढंगाची कविता पाहणार आहोत. आपण पाहणार आहोत एक फटका. स्वातंत्र्य देवीची विनवणी ही कविता हा एक फटका. स्वातंत्र्य मिळून 50 वर्षे झाली तेव्हाची स्थिती या कवितेत येते आणि आजही 73 वर्षानंतरही त्यात फरक नाही हे आपल्याला जाणवत राहतं. सादर करतायत शुभदा उजळंबकर आणि उज्ज्वला जोशी. 50ची उमर गाठली, अभिवादन मज करू नका, मीच विनविते हात जोडून वाटवा कडी धरू नका. सूर्यकुलाचा दिव्य वारसा प्रिय पुत्रांनो तुम्हा मिळे, काळोखाचे करुणी पूजन घुबडांचे व्रत करू नका. अज्ञानाच्या गळ्यात माळा अभिमानाच्या घालू नका, अंधप्रथांच्या कुजट कोठरी दिवा पिता समदळू नका. जुनाट पाने गळून पालवी नवी फुटे ही ध्यानी धरा, 21वे शतक सामोरी 16व्या स्तवरडू नका. वेतन खाऊन काम टाळणे हा देशाचा द्रोह असे, करतील दुसरे बघतील तिसरे असे सांगून सुटू नका. जनसेवे स्तव असे कचेरी ती टाकूंची नसे गुहा, मेजा खालुनी मेजावरुनी द्रव्य कुणाचे लुटू नका. बोथट पुतळे पथापथावर ही थोरांची विटंबना, कणभर त्यांचा मार्ग अनुसरा वांझ गोडवे गाऊ नका. सत्ता तारक सुधा असे पण सुराही मादक सहज बने, करीन मंदिरी मी मदिरालय अशी प्रतिज्ञा करू नका. प्रकाश पेरा आपल्या भवती दिवा दिव्याने पेटतसे, इथे भ्रष्टता तिथे नष्टता शंखच पोकळ फुंकू नका. पाप कृपणता पुण्य सदयता संत वाक्य हे सदा स्मरा, भलेपणाचे कार्य उगवते कुठे तयावर भुंकू नका. गोर गरीबा छळू नका, पिंड फुकाचे गिळू नका, गुणी जनांवर जळू नका, हो गुणी जनांवर जळू नका. उणे कुणाचे दिसता किंचित देत दवंडी फिरू नका, मीच विनविते हात जोडून वाटवा कडी धरू नका. परभाषेतै व्हा पारंगत ज्ञान साधना करा तरी, माय मराठी मरते इकडे परकीचे पद चेपू नका. भाषा मरता देशही मरतो, संस्कृतीचा हा दिवा विझे, गुलाम भाषिक होऊन आपल्या प्रगतीचे शिर कापू नका.
कलम करिये तरी सालभर सण शिमग्याचा ताणू नका. सरस्वतीच्या देवळातले स्तंभ घणाने तोडू नका. पुत्र पशु सम विकती ते नर नरन नराधम गणातया. परवित्ताचे असे लुटारू नाते त्याशी जोडू नका. स्वच्छ साधना करा धनाची बैरागी पण नसे बरे. सदन आपुले करा सुशोभित दुसऱ्याचे पण जाळू नका. तरुणाईचे बळ देशाचे जपा वाढवा तरुपरी. करमणुकीच्या गटार गंगा त्यात तयाला क्षाळू नका. सुजन असा पण कृजन मातता हत्यार हातामध्ये धरा. सौजन्याच्या बुरख्या खाली शेपूट घालून पळू नका. करा कायदे परंतु हटवा जहर जातीचे मनातुनी. एकपणाच्या मारुनी बाता ऐन घडीला चळू नका. समान मानव माना स्त्रीला तिची अस्मिता खुडू नका. दासी म्हणून पिटू नका वा देवी म्हणून भजू नका. नास्तिक आस्तिक असा कुणीही माणूस कीर्तच देव पहा. उच्च नीच हा भेद घृणास्पद उकिरडात त्या कुजू नका. माणूस म्हणजे पशु नसे हे ज्याच्या हृदयात ठसे. नरनारायण तोच असे हो नरनारायण तोच असे. लाख लाख जन माझ्यासाठी जळले मेले विसरू नका. मीच विनविते हात जोडून वाटवाकडी धरू नका. मीच विनविते हात जोडून वाटवाकडी धरू नका. छान. आता पाहूया एक मिश्किल कविता. प्रेम कविता असूनही मिश्किलतेकडे झुकणारी कविता. त्याला तिच्याबद्दल काय वाटते ते सांगताना मला तसं म्हणायचं नव्हतं असं सुचवणारी ही कविता सादर करतायत स्मिता लाळे. कवितेचे शीर्षक आहे वगैरे. कधी तुझ्यास्तव मनात भरते मेघ पिणारे चांदल नाते. कधी तुझ्यास्तव मनात भरते मेघ पिणारे चांदल नाते. दवात जे घर बांधून राही पण ते नाही प्रेम वगैरे. तव शरीरातून कधी पेटती लाल किरमिजी हजार ज्योती. तव शरीरातून कधी पेटती लाल किरमिजी हजार ज्योती. त्यात मिळाया पतंग होतो परी नसे तो काम वगैरे. कधी शिवालय पांघरुनी तू समोर येता विरती हेतू. कधी शिवालय पांघरुनी तू समोर येता विरती हेतू. मनात उरते मात्र समर्पण मी नसतो पण भक्त वगैरे. रंगीत असले धुके धराया सार्थ शब्द हे अपरे वाया. रंगीत असले धुके धराया सार्थ शब्द हे अपरे वाया. त्या पलीकडचा एक जरासा दिसे बरासा फक्त वगैरे. त्या पलीकडचा एक जरासा दिसे बरासा फक्त वगैरे. धन्यवाद. कधीतरी एखाद्याच्या आयुष्यात अशी व्यक्ती येते जिच्या मनाचा थांग लागत नाही. ती हवीशी वाटते पण तिच्या भोवतालचं गूढ वलय आपल्याला अस्वस्थ करत राहतं. आणि अचानकच ती कोण आहे याची लख्ख जाणीव होते. आपण तिच्यात का गुंतत होतो ते जाणवते. अशी कविता आता मी सादर करणार आहे. मी तेजस्विनी शिरोडकर ही कविता सादर करते आणि कवितेचं शीर्षक आहे तळघर. ती हसत होती. ती हसत होती सैर भैर तेव्हा त्या हास्याच्या पायऱ्या उतरून मी खाली गेलो खोलवर. ती हसत होती सैर भैर तेव्हा त्या हास्याच्या पायऱ्या उतरून मी खाली गेलो खोलवर आणि पोचलो एका तळघराशी. तळघर होते सुबक संगमरवरी. तळघर होते सुबक संगमरवरी ताजमहालाच्या तळघरासारखे. आणि तिथल्याप्रमाणेच इथेही होती एक छोटीशी कबर. आणि तिथल्याप्रमाणेच इथेही होती एक छोटीशी कबर. गुलाबाच्या पाकळ्यांनी झाकलेली, धुपाच्या दाट सुगंधात वेढलेली, झुलत्या दिव्याच्या मंद प्रकाशात
संध्याकालीन पाण कमळासारखी मिटून पडलेली. आणि मग माझ्या लक्षात आलं, तिचं सैरभैर हसणं म्हणजे एक ताजमहालच होते, एक ताजमहालच होते. कुसुमाग्रजांनी वेगवेगळ्या विषयांवर कविता केल्या. त्यात एक कविता महामानवावरची, होय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरची. अवघ्या 6 ओळींची ही कविता, पण परिपूर्ण. डॉक्टर आंबेडकर ही कविता सादर करतायत प्रतिभा जोशी. सदाशिवाच्या शूला परितो असा परजला, सदाशिवाच्या शूला परितो असा परजला. वादळ पिऊनी तो जलधीसम असा गरजला. मेघ होऊनी तो धरणीला असा भेटला. मेघ होऊनी तो धरणीला असा भेटला. वीज होऊनी तिमिरावरती असा पेटला. वज्रबलाने शतशतकांचा अडसर तुटला. वज्रबलाने शतशतकांचा अडसर तुटला. मृतमातीवर नव्या मनूचा अंकुर फुटला. मृतमातीवर नव्या मनूचा अंकुर फुटला. छान, धन्यवाद. कुसुमाग्रजांच्या मते काव्य हा माणसाच्या भोवतालच्या परिसराशी असलेला संवाद होय. आपल्याला उत्कटपणे जाणवलेले दुसऱ्यापर्यंत पोहोचवणे ही एक स्वाभाविक प्रवृत्ती आहे. काव्यातून हा अनुभव दुसऱ्यांपर्यंत पोहोचतो तेव्हा कवीला त्याचे समाधान लाभते. एकाचा अनुभव अनेकांचा होतो. त्यांची किल्ला ही एक छोटीशी कविता, ती अशीच. किल्ल्याला आता काय वाटत असेल, किंवा आपण किल्ला पाहायला जातो आणि त्याची स्थिती पाहून कळवळतो, वाईट वाटतं आपल्याला. तेच काहीसं मोजक्या नेटक्या शब्दात मांडलंय. आणि किल्ला ही कविता सादर करतायत विनायक जोशी. तसा मेलेलाच, पण अधून मधून कणत कणत जागा होतो. तसा मेलेलाच, पण अधून मधून कणत कणत जागा होतो. दुरून आलेल्या प्रवाशांना गौरवगाथा सांगण्यासाठी, भूतोपासक लेकरांनाही गोंजारण्यासाठी, प्रवाशांच्या थैलीमधल्या सुग्रासाचा श्वास घेत पुन्हा आपल्या मरणामध्ये बुर्जासह शिरण्यासाठी. धन्यवाद. नाटककार शिरवाडकरांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळण्यात मोलाचा वाटा नटसम्राट या नाटकाचा आहे. आणि असं म्हटलं तर ते काही वावगं ठरू नये. किंग लिअरची शोकांतिका पाहताना त्यांना अप्पा बेलवलकर हे पात्र सापडलं. एका प्रतिभावंत नटाची शोकांतिका या नाटकात रेखलेली आहे. नाटक सादर करताना त्या व्यक्तिरेखेत शिरताना एका नटाला काय वाटत असेल, नाटक संपल्यावर काय वाटत असेल याची खंत, आतुरता, उत्साह अशा वेगवेगळ्या भावनांचं अर्कचित्र रेखाटलं आहे नट या कवितेत. आणि नट ही कविता सादर करतायत अशोक जोशी. नांदीनंतर पडदा उघडला तेव्हा मी तुडुंब भरलेला होतो. हजारो रंगीबेरंगी शब्दांनी, शरीरभर ओरवणाऱ्या असंख्य अवभावनांनी, भीतींनी, आशांनी, अपेक्षांनी. आता भरतवाक्य संपल्यावर प्रयाणाची तयारी करीत मी उभा आहे रंगमंचावर. एकटाच समोरच्या प्रेक्षकाप्रमाणे संपूर्ण रिकाम. मी उच्चारलेले काही शब्द अजूनही प्रेक्षालयातील धूसर बंद प्रकाशित हवेवर पिंजारलेल्या कापसासारखे तळतायत. माझे काही अवभाव रिकाम्या खुर्च्यांच्या हातांना बिलगून बसलेले आहेत. मी निर्माण केलेले हर्ष विमर्शाचे क्षण पावसाने भांग्यावर ठेवलेल्या थेंबासारखे भिंतीच्या कोपऱ्यावर थरथरत आहेत. अजूनही हा एक दिलासा माझ्या रीतेपणाला. नाटक संपल्याची खंत ती आहेच.
नाटक नव्हे, 3 तासाचे एक अर्करूप अस्तित्व संपले. पण संपले आहे ते फक्त इथं माझ्याजवळ. माझ्या अस्तित्वाच्या कणिका घेऊन 1000 प्रेक्षक घरी गेले. मी एक होतो तो अंशानं हजारांच्या जीवनात कदाचित स्मरणातही वाटलं गेलंय. धन्यवाद. समाजातल्या सर्व थरातील वास्तवाचा शोध घेणे, व्यक्तिमत्वांचा अभ्यास करणे, त्यातील मानवी वृत्तींचा शोध घेणे, यामुळे शिरवाडकरांचे साहित्य जास्त वास्तववादी झाले, जनसामान्यांपर्यंत पोहोचले आणि ते रसिकांनी उचलून धरले. याचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे नटसम्राट. आयुष्याच्या उत्तरार्धात स्वतःला भाग्यशाली समजणारे अप्पा बेलवलकर मुलीने चोरीचा आळ घेतल्यावर कोसळून जातात. आपण ऐकणार आहोत तो प्रसंग, तो प्रवेश आपण ऐकणार आहोत. सादर करतायत विनायक जोशी, रश्मी वैद्य आणि उज्ज्वला जोशी. किती धांदरट माणसं आहेत ही. दारं उघडी टाकली असतील, कुणीतरी आत शिरलं असेल. सरकार तेवढ्यासाठी आपल्या खोलीचा शोध घेतला तिनं. सरकार आपण चोरी केली, मी चोरी केली, आपण आज चोर ठरलो. कावेरी, चोर ठरलो. मी म्हणते उगाच असा वेडावाकडा कयास करू नये. अहो असं व्हायचं नाही. शाल अंगावर घालू नको. नले, मी चोरी केली असा संशय आलाय तुला? हो. नले, तेवढ्यासाठी तू कपाट आणि ट्रंकही शोधलीस? हो, तेवढ्यासाठी. नाही, शक्य नाही. माझ्या लाडक्या कोकरा, मला हे सहन होणार नाही. खोट सांग, पण नाही म्हणून सांग. मला खोटं बोलायची सवय नाही. मी चोरी केली असं खरंच वाटतंय तुला? अप्पा, मी बेलवलकर नाही, कारलेकर आहे. त्यांचे पैसे होते ते. असे कपाटातून काढून घेण्याचा तुम्हाला काही अधिकार नव्हता. पैसे हवे होते तर माझ्यापाशी मागायचे होते. चोरी करून तुमचं आणि माझंही तोंड काळं केलं तुम्ही. चांडाळणी, मी चोरले पैसे? अहो माझं ऐकायचं, असं रागवायचं नाही. रागवायचं नाही? पृथ्वीवर गाफीलपणे हिंडणाऱ्या परमेश्वराच्या पाठीत सुरा खुपसून त्याचा खून करू पाहणारी माणसं समोर वावरत असताना रागवायचं नाही? मी पैसे चोरले? सरकार, तिला माहित आहे माझ्या क्रोधाला पाय नाहीत, हात नाहीत, लुळा पांगळा आहे तो. वडाऱ्यांनी अर्धावट चिरलेल्या डुकराचं धड नुसतं गटारात तडफडणार. मी पैसे चोरले? नाही सरकार, मी रागावणार नाही. काय उपयोग आहे त्याचा? मी रागावणार नाही. पण तुम्हाला म्हणून सांगून ठेवतो, मी रडणारही नाही. डोळ्यात आसव जमा व्हायला लागली तर खिळे मारून डोळ्याच्या खाचा करीन संभाजी सारख्या. पण तुझ्यासारख्या शूद्र आळी समोर रडणार नाही. मी पैसे चोरले? मी चोरले? हो, तुम्ही चोरले, तुम्ही चोरले, तुम्ही चोरले. मी चोर आहे? मी चोर आहे? मी अप्पा बेलवलकर, नटसम्राट, लक्षावधींची मालमत्ता गुलाल बुक्क्याप्रमाणे ज्यानं उधळून दिली तो हा गणपतराव बेलवलकर चोर ठरला आपल्या पोरांच्याच घरामध्ये. परमेश्वरा, मी सारं काही सहन केलं असतं, पण हे ऐकलं का? काय म्हणतेस? सगळी दुनिया आता आपल्यासाठी संपली. आपण दोघंच उरलोय. आपण दोघंच एकमेकांसाठी. माझ्या गळ्याची शपथ आहे, मी सांगते ना ते ऐकायचं. मला काहीच समजत नाहीये सरकार. माझ्या काळजाच्या चिंध्या होत आहे. पण मी जगणार आहे तुमच्यासाठी. मी बरी असते ना तर एक क्षणभरही सहन केलं नसतं. नंदाच्या घरून बाहेर पडले ना तशी तुम्हाला घेऊन या क्षणाला बाहेर पडले असते. पण या आजारामुळे मी अगतिक झाले, लाचार झाले. मला माझा भरोसा वाटत नाही.
सांगते, ऐकताय ना? आजची रात्र आपण इथे काढू, कोणाला तरी बरोबर घेऊन उद्या सकाळीच आपण बोरवाडीला जाऊ. मी बंगल्यात नलूकडे जाऊन येते, एकदा तिला स्पष्ट विचारते काय तुझ्या मनात आहे म्हणून. आम्ही गौर सोडायला तयार आहोत, पण असा अभद्र शिक्का आमच्या कपाळावर मारू नकोस. मी पायावर डोकं ठेवून तिची विनवणी करेन. बये, अगं तुझ्याजवळ कधी काही मागितलं नाही, पुढेही मागणार नाही, पण आज पदार पसरते ग तुझ्या पुढे. एखादा माणूस आमच्या बरोबर दे आणि आम्हाला मोरवाडी पर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था कर. आम्ही आमची थेरडी थोबाड तुझ्या संसारात पुन्हा कधीही दाखवणार नाही. आणि तुम्ही शांत बसायचं इथे. माझी शपथ आहे, डोकं फिरवून घ्यायचं नाही. मला थोडं बरं वाटलं ना, म्हणजे मी वाटेल तेवढे आयास सायास करीन. मोरवाडीला गेल्यावर सुखा समाधानाचं देऊळ उभं करीन माझ्या देवासाठी. हे सारं अमंगळ स्वप्न आपण विसरून जाऊ. माझी कुस वांज राहिली असं मी समजते. आपली साथ आहे ना, तोपर्यंत मला कशाचीही पर्वा नाही. मी मनानं खचले नाही. तुमच्या हाताचा आधार मिळाला ना, तर कुठल्याही वादळ वाऱ्यात दगडासारखी उभी राहीन. कुठल्याही काळोखातून तुमच्यासाठी रस्ता काढीन. पण माझं एवढं ऐकायचं, तुम्ही शांत राहायला हवं. ऐकाल ना? ऐकेन. मी जरा आत जाऊन येते. पण कावेरी, तुला भिंतीचा आधार घेऊन जाईन मी. माझी काळजी करू नका. आत्ता येते मी. मला समजलंच पाहिजे. कशासाठी जगतो आहोत आम्ही? कशासाठी जगतो आहोत आम्ही? टू बी और नॉट टू बी, दॅट इज द क्वेश्चन. जगावं की मरावं हा एकच सवाल आहे. या दुनियेच्या उकिरड्यावर खरकट्या पत्रावळीचा तुकडा होऊन जगावं बेशरम लाचार आनंदानं, की फेकून द्यावं हे देहाचं लक्तर त्या गुंडाळलेल्या जाणीवेच्या यातनेसह मृत्यूच्या काळ्याशार डोहामध्ये, आणि करावा सर्वांचा शेवट एकाच प्रहारानं, माझा, तुझा, याचा आणि त्याचाही. मृत्यूच्या महासर्पानं जीवनाला असा डंख मारावा की नंतर येणाऱ्या निद्रेला नसावा जागृतीचा किनारा कधीही. पण मग त्या निद्रेलाही पुन्हा स्वप्न पडू लागलं तर इथेच मेघ आहे. नव्या स्वप्नांच्या अनोळखी प्रदेशात प्रवेश करण्याचा धीर होत नाही, म्हणून आम्ही सहन करतो हे जुनं जागेपण. सहन करतो प्रेताच्या निर्जीवपणानं अभिमानावर होणारे बलात्कार, अस्तित्वाच्या गाभाऱ्यात असलेल्या सत्वाची विटंबना, आणि अखेर करुणेचा कटोरा घेऊन उभे राहतो खालच्या मानेनं आमच्याच मारेकऱ्यांच्या दाराशी. विधात्या, तू इतका कठोर का झालास? एका बाजूला आम्ही ज्यांना जन्म दिला ते आम्हाला विसरतात, आणि दुसऱ्या बाजूला ज्यानं आम्हाला जन्म दिला तो तूही आम्हाला विसरतोस. मग विस्कटलेल्या हाडांचे हे सापळे घेऊन हे करुणा करा. आम्ही थेरड्यांनी कोणाच्या पायावर डोकं आदळायचं? कोणाच्या पायावर डोकं आदळायचं? कोणाच्या? माझं एकदा ऐकायचं. काय सांगणार आहेस? मुलीचा गैरसमज झाला. पाकिट कपाटातच सापडलं. आता एवढ्या, पण पोरीचा जीव पार वावरून गेला होता. आपल्या हाराचे पैसे ट्रंकेमध्ये होते. तिला तर पैशाचं काहीच माहिती नव्हतं. तिला वाटलं
तिला वाटलं की आपला बाप चोर आहे, आपली आई चोर आहे, आणि मुख्य म्हणजे ती दोघं म्हातारली आहेत, नुळी पांगळी आहेत, बेवर्षी कुत्र्याप्रमाणे आपल्या आश्रयाला येऊन राहिली आहे. त्यांच्या तोंडावर हे गलिच्छ आरोपांचं शेण कोंबलं तर ते आपलं काय वाकडं करणार आहे. सरकार या दीड दमडीच्या कठपुतळ्यांना न्यायासनासमोर बसून त्यांच्या समोर इन्साफ मागण्याची नव्हे तर निरपराध ठरण्याची देखील माझी इच्छा नाही. कार्टे, मराठी रंगभूमीचा हा सार्वभौम राजा नटसम्राट गणपतराव बेलवलकर, गणपतराव जोशांचा पट्ट शिष्य, खाडीलकर गडकऱ्यांसारख्या दैवतांनी ज्याच्या पाठीवर हात ठेवला असा कलावंत, लक्षावधी रसिकांच्या आशीर्वादामुळे कुबेराहून श्रीमंत आणि इंद्रापेक्षा भाग्यवान ठरलेला रंगदेवतेचा पुजारी, त्याची तू अशी विटंबना करतेस? तू तुझा बाप झाला म्हणून, त्याच्याजवळ पैसे नाहीत म्हणून, म्हातारपणानं तो असहाय्य झाला आहे म्हणून. आप्पा मी चुकले, मला क्षमा करा आप्पा. तुमच्या लाडक्या कोकराला क्षमा करा. खबरदार चांडाळणी, त्या शब्दांचा उच्चार करशील तर. माझं एक लाडकं कोकरू होत, पण आता कुठे आहे ते? गोजीर वाण्या कोकरासारखी एक मुलगी होती, सशासारखा एक मुलगा होता, पण खरं म्हणजे ते माझे कोणीच नव्हते. आभाळ पाठीवर घेणाऱ्या हत्तींना विचारून पहा, ते सांगतील कोणीही कोणाचं नसतं. अंतराळात भटकणारा एखादा आत्मा आमच्या वासनेच्या जिनानं पृथ्वीच्या मातीत उतरतो आणि आम्हाला वाटतं की आम्ही बाप झालो, आई झालो, पण खोटं, सगळं खोटं. आपण फक्त जिने असतो, जिने. मी काय म्हणते, हो माझं एकदा ऐकायचं. मला आता हे सहन होत नाहीये, छातीत कळ येते. पण आजची रात्र आपण इथे काढायला हवी. उद्या सकाळीच आपण मोरवाडीला जाऊ. मी खचले नाही. मी तिथे तुमच्यासाठी ऐका. आई, सरकार सरकार सरकार. धन्यवाद. तात्या साहेबांची नाटकं पाहताना जाणवत राहतं ते त्यांचं कुसुमाग्रज असणं. एकाच वेळी ते शिरवाडकरही असतात, कुसुमाग्रजही असतात. त्यांच्या लेखणीतून उतरलेली स्वगत म्हणजे नाद आणि लयीचा सुंदर मिलाफच. व्यक्तिरेखा साकारणं म्हणजे कलाकाराला आव्हानच. संवादाची झेप समजावून घेऊन यथार्थ अभिव्यक्तीसाठी कलाकाराजवळ योग्य ती समज, बौद्धिक प्रगल्भता हवीच. असाच एक प्रवेश आपण ऐकणार आहोत आणि सादर करतायत राज शिरोडकर, उज्ज्वला जोशी आणि सुरेश वैद्य. बस, तलवारी म्यान बंद करा. रात्रीच्या दैवारांना गंजून जातील त्या. अरे ईश्वरानं तुर्कापासून आमचं रक्षण केलं आणि आता आम्हीच परस्पराचा संहार करायला लागलो. बस, एकदम बस. इन्स्पेक्टर साहेब, हे थिएटर माझं राज्य आहे. मी अप्पा बेलवलकर नटसम्राट तुम्हाला सांगतोय, तुम्ही इथून निघून जा. या थिएटरच्या जगात सगळं खोटं आहे आणि म्हणूनच सगळं चांगलं आहे. तिकडच्या दुनियेत जा, जिथे खरे शर्मिला खऱ्या चोऱ्या करतायत, खरे वृंदावन खऱ्या वसुंधरेवर बलात्कार करतायत, खरे मॅकबेथ आपल्या मित्रांचे खून पाळतायत. तिकडे गरज आहे तुमची. जा. माझ्या राजाला मारलं तुम्ही? राजाला नाही, मलाच मारलं तुम्ही. हे रक्त राजाचं नाही, माझं रक्त आहे. आप्पा माझं ऐकणार नाही तुम्ही? तुमच्या कोकरावरचा तुमचा राग अजून गेला नाही वाटतं. माझ्या लाडक्या कोकरा, राग लोभाची किलमिश आता माझ्या मनात शिल्लकच राहिली नाही. लाडक्यांनो, मी कोणावरही रागावलो नाही. चैत्रातली सोनेरी सकाळ माझ्या अंगातून झिरपते आहे. नव्या नाटकाचा पडदा वर जायची वेळ आहे. ही 3री घंटा वाजते. धुपाचा सुवास हवेत दाटला आहे. ऑर्गनवरून नांदीचे सूर ऐकू येत आहे. आणि माझी नटी तर अगोदरच स्टेजवर जाऊन बसली आहे, माझी वाट पाहत. राजाने मला सांगितलं आहे थिएटर आहे म्हणून. बस,
आणखी काय हवं? राजा, माझ्याजवळ ये. बाळ, ठमे तूही ये भावाने. नटाजवळ शेवटी शिल्लक राहतं ते फक्त नाटक. कर्णानं मरताना आपला सोन्याचा दात काढून दिला. मी नाटकाशिवाय काय देणार तुम्हाला? अप्पा, अहो ही मुंबई आहे. 4 माणसं जमली तर जन्माची बेअब्रू होईल, तुमची आणि आमची. अहो मी पाया पडतो तुमच्या. दूर व्हा, मी सांगतो दूर व्हा. या प्रार्थना निरर्थक आहे. दया दाखवा म्हणून हा ज्युलियस सीझर कोणाची प्रार्थना करीत नाही आणि कोणी प्रार्थना केली म्हणून त्याच्यावर दया दाखवित नाही. सीझर अचल आहे, उत्तरेकडच्या नक्षत्रासारखा, ज्याच्या आढळपणाला तोड नाही साऱ्या तारांगणात. आकाशावर चितारलेल्या आहेत लक्षावधी ठिणग्या, प्रत्येक जळते आहे, चमकते आहे, पण आपल्या जागेवर स्थिर राहणारी फक्त एकच ध्रुवाची चांदणी. अगणित माणसांच्या या दुनियेत देखील असा एकच माणूस मला माहिती आहे की जो आपल्या जागेवर ठामपणे उभा राहतो, आणि तो मी आहे. तो मी आहे ज्युलियस सीझर, मी आहे ऑथेल्लो, मी आहे प्रतापराव, सुधाकर आणि हॅमलेट, आणि मी आहे गणपतराव बेलवलकर, नटसम्राट. सगळे महापुरुष माझ्या देहाच्या शामिनात राहायला आले आहेत, आणि महापुरुषाची छाती म्हणजे मारेकऱ्याच्या कटारींना कायमचं आव्हान, चिरंतन आव्हान. ते पहा मारेकऱ्यांनी आपल्या कटारी उपसल्या आहेत, ओरडतायत, मारा मारा. मला या ज्युलियस सीझरला मारण्यासाठी मला चौबाजूंनी घेरलंय. चालवा कटारी. ओह, कोण ब्रुटस, तू सुद्धा? मग मर सीझर, मर. असं नाटक असतं राजा, असं नाटक असतं. कार्यक्रमाच्या शेवटाकडे जाताना कुसुमाग्रजांची कवी म्हणून थोरवी अधोरेखित करणारे गीत आपण ऐकणार आहोत. अखिल सृष्टीवर कृपादृष्टी असू द्या असं मागणारी, जे जे सजीव आहे ते तुमच्या कृपा छत्राखाली राहू द्या असं म्हणत कुसुमाग्रज भगवंताला विनवतात. आदित्य या तिमिरात व्हा. सादर करतायत अशोक जोशी आणि संवादिनीवर साथ देत आहेत शशिकांत एकबोटे.
तिमिरात आदित्या तिमिरात आदित्या तिमिरात ऋग्वेदया हृदयात ऋग्वेदया हृदयात सुजनत्वद्या द्यारता सुजनत्वद्या द्यारता अनुदारता दुरिता हरा अनुदारता दुरिता हरा सर्वात्मक सर्वेश्वरा सर्वात्मक सर्वेश्वरा सर्वात्मका सर्वेश्वरा गंगाधरा शिव सुंदरा गंगाधरा शिव सुंदरा जे जे जगी जगते दया जे जे जगी जगते दया माझे म्हणा करुणा करा माझे म्हणा करुणा करा सर्वात्मक सर्वेश्वरा सर्वात्मक सर्वेश्वरा सर्वेश्वरा सर्वेश्वरा. धन्यवाद. मराठी भाषा दिनानिमित्ताने आज आपली भेट झाली, असाच लोभ असू द्यावा. मी आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने मी आपणास वंदन करते. कार्यक्रम आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि कमेंट करा. तुमचे भरभरून प्रतिसाद आम्हाला हवाच आहे. पुन्हा एकदा धन्यवाद.